धाराशिव जिल्हा आणि राज्यभरामध्ये जर परिस्थिती पाहिली तर अतिवृष्टीने हाहाकार माजलेला आहे। आपण जर जिल्ह्यामधली एकंदरीतच परिस्थिती पाहिली धाराशिव जिल्ह्यात तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी या अतिवृष्टीमुळे शेतकरी वर्गांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। शहरांमध्ये पाणी शिरलंय, गावांमध्ये पाणी शिरलंय, अशामध्ये गावांचा संपर्क देखील तुटलेला आहे। आणि अशा या परिस्थितीमध्ये आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावर उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब हे येणार होते आणि त्यामध्ये खास करून कळंब तालुक्यातील आथर्डी या गावचा ते देखील अतिवृष्टीने जी काही नुकसान झाले त्याचा पाहणी दौरा करणार होते, मात्र रद्द झाल्याची माहिती आपल्यापर्यंत मिळते। आणि एकंदरीतच पाहिलं तर या दौरा रद्द झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या एकंदरीतच अपेक्षेवरती पाणी फिरले का काय असं चित्र कुठंतरी या ठिकाणी निर्माण झालेलं पाहायला मिळतंय। त्याबरोबरीनं आथर्डी या ठिकाणी उपमुख्यमंत्री जाणार होते, त्यामुळे रस्त्यांवरती आणि त्या मार्गांवरती अनेक शेतकरी हे आता आपले गारानं घेऊन आपलं जी काही मागण्या आहेत त्या घेऊन उपमुख्यमंत्री यांना ऐकवणार होते, मात्र त्यांचा दौरा रद्द झाल्यामुळे शेतकरी आणि या ठिकाणी जी काही निवेदन करते आहेत त्यांचा देखील रोष हे या ठिकाणी या सरकारवरती या उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या सगळ्या कार्यक्रमांवरती दिसून येते। आपल्यासोबत आपण जर पाहिलं तर या खोंदला पाठीवरती सर्व शेतकरी आणि निवेदनकर्ते जे की उबाटा गटाचे शिवसेना उबाटा गटाचे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत ते देखील आहेत आणि त्याचबरोबर इथल्या गावचे शेतकरी देखील आहेत। एकंदरीतच समजून घेऊया की काय झालंय ते। मला सांगा बाबा, एकनाथरावजी शिंदे साहेबांचा दौरा होता पण आता रद्द झाल्याची माहिती मिळते, एकंदरीत काय वाटते, भावना काय आहेत? हे एकंदरीत त्यांनी दौरा रद्द केल्यामुळं अति नुकसान झालेले शेतकरी निवडच उगव काय करावं काय नाही ते काहीच कळा नाही। आणि जनावरं काही वाहून गेली, शेरडं काय गेली, पिकाचा तर फारच दुर्वळा झाला आहे। पण आता एकंदरीत तुमची भूमिका काय आहे शेतकरी म्हणून? त्यांनी येऊन पाहणीच करायला पाहिजे, एकनाथ शिंदेनं येऊन पाहणीच करायला पाहिजे। जसं निवेदन दिलं ना त्या पद्धतीने येऊन पाहणी करणं महत्त्वाचं आहे, सगळ्या लोकांची शांतता करणं महत्त्वाचं आहे। दौरा रद्द झाल्याच्या नंतर तुमच्या भावना काय? शेतकऱ्याचं नुकसान अति झालेलं आहे। आणि पहिलाचा मुद्दा, पहिल्या इलेक्शनमध्ये जी कर्जमाफी देतो म्हणून त्यांचं काय आश्वासन असतं जेव्हा असतं ती केलेलं नाही पूर्ण, ती पूर्ण करावा आणि पुन्हा पाहणी करून स्पॉटवर पाहणी करून तात्काळ काय आहे ती निर्णय त्यांनी द्यावा, ही सगळ्या मंत्रिमंडळाला विनंती शेतकरी म्हणून। तुम्ही निवेदन देण्यासाठी या ठिकाणी बऱ्याच तासापासून थांबलेला होतात, एकनाथरावजी शिंदे साहेबांचा दौरा रद्द झाला आहे, आता एकंदरीत तुमची भावना काय? खरं तर हा दौरा कशासाठी रद्द झाला आहे हे आम्हाला काय ठाऊक नाही, पण गेल्या 3 ते 4 तासापासून एक शेतकऱ्याची वस्तुस्थिती निवेदनाच्या माध्यमातून त्यांच्यापुढं मांडण्यासाठी आम्ही थांबलो होतो, परंतु दौरा रद्द झाल्याची बातमी आताच आम्हाला समजली आणि आम्ही निराश मनानं हताशतेनं वापस फिरत आहोत, याचं दुःख वाटतं आहे। आणि गेल्या महिन्याभरापासून आपण पाहतो आहे की फक्त या ठिकाणी दौरे केले जात आहेत, परंतु ठोस मदत अद्यापर्यंत सरकारची कुठल्याही प्रकारची पोचलेली नाही। सोयाबीन ही मुख्य पीक आहे आणि मुख्य पीक ही मुळापासून वाहून गेलेलं आहे। आपण जर परिस्थिती पाहिली तर उडीदमुक्त राहिलाच नाही, परंतु सोयाबीन ह्या पिकातसुद्धा आता कुठल्याही प्रकारचा राम राहिलेला नाही। तर शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेला जो घास आहे तो निसर्गानं हिरावून घेतला आहे। तर शेतकऱ्याला मदत तर तात्काळ मिळणं काळाची गरज आहे, परंतु आमची मुख्य मागणी हे आहे की तुम्ही निवडणुकीच्या पूर्व कालखंडामध्ये जो वचननामा आणि जाहीरनामा प्रसिद्ध केला होता की शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, तर आताची ही वेळ कर्जमाफीची अगदी योग्य आहे। मला एक विचारायचं आहे की तुम्ही निवेदन देणार होतात, निवेदनामध्ये जी काही प्रमुख 1-2 मागण्या आहेत त्या सांगा काय होत्या? प्रामुख्यानं आमची मागणी होती की शेतकऱ्याची कर्जमाफी ही फार महत्त्वाची आहे, कारण बाकी जे अनुदान आहे NDRFच्या निकषानुसार ते 8,000च्या आसपास आहे। त्या 8,000 रुपयामध्ये एकरी साधारणतः बदलं तर आपण 3,500 रुपये, त्या 3,500मध्ये शेतकऱ्यांनी काय करायचं? आज सोयाबीन राहिलं सुरलं आहे ते काढायचं म्हणलं तरी 5,000 रुपये एकर भाव आहे आणि 3,500 रुपयाचं तर शेतकऱ्यांनी सुरुवातीला पेरणीच्या वेळेस तणनाशक साधं फवारलेलं आहे, तर तुम्ही कशाला देता? ते देऊ नका। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे, कर्जमाफी दिली तरच शेतकरी कुठंतरी स्थिरावू शकतो, अशी आमची प्रमुख मागणी होती। आणि त्यानंतर जे जनावरं मृत झालेले आहेत मुख्य जनावरं त्यांचं 3ची जी मर्यादा आहे 3 जनावरांची ती वाढवून जेवढे जनावरं मेलेले तेवढीची भरपाई सरकारनं द्यावी अशी आमची प्रमुख मागणी होती। अजून काय मागण्या होत्या काय निवेदनामध्ये तुमच्याकडून? काय शेतकऱ्याला अनुदानाची 2 हेक्टरची जी मर्यादा आहे त्यांनी निवडणुकीच्या अगोदर 3 हेक्टरपर्यंत केलेली होती, ती 3 हेक्टरपर्यंत त्यांनी मर्यादा करावी। अनुदानात
वाढ करावी आणि प्रमुख मागणी अशी आहे की नुसती शेतकरी कर्जमाफी करून नाही तर शेतकरी कर्जमाफी करून या शेतकऱ्याला पुन्हा नव्यानं उभारण्यासाठी तात्काळ नवीन कर्ज उपलब्ध करून द्यावं ही आमची प्रमुख मागणी आहे. आणि दौरा रद्द झाला आहे त्याबद्दल सर्व शेतकरी वर्गात नाराजी आहे आणि दौरा होऊन ह्या नियोजनाला म्हणजे तात्काळ पुढील नियोजन शासनामार्फत करण्यात यावं. दौरा रद्द झालाय, काय एकंदरीत भूमिका आहे? आज कळंब तालुक्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा होता. आज आम्ही सगळेजण खोनला पाटीवर या ठिकाणी थांबलेलो आहोत सकाळी दुपारी 2 वाजल्यापासून. परंतु आता आपल्याला समजलं की या ठिकाणी दौरा रद्द झाला आहे तर त्याचा आम्ही जाहीर अशा प्रकारचा निषेध करतो आहे. कारण का शेतकरी खोनला गाव जर आपण बघितलं तर या ठिकाणी माणसं या ठिकाणी वाहून गेले आहेत, पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि याची पाहणी होणं 100% आवश्यक होतं. आणि शासनाने कुठल्याही प्रकारच्या या ठिकाणी बैठकावर बैठका न घेता या ठिकाणी या शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणावर 50,000 रुपये हेक्टरी अशा प्रकारचं अनुदान मंजूर करावं आणि तात्काळ या ठिकाणी वाटप करावं अशी आमची विनंती आहे. काय एकंदरीत भूमिका काय आहे? आमची मुख्य मागणी तर कर्जमाफीच आहे. कारण की तुम्ही बघू शकता की ज्याप्रमाणे हे पाऊस पडलेलं आहे, आसमानी संकट ज्याप्रमाणे पडलेलं आहे आणि ज्या प्रमाणाचं नुकसान झालेलं आहे ते सरकारनं कितीही केलं तरी 100% नुकसान ते पूर्ण भरपाई करू शकत नाही. जवळपास नदीकाठाचे सगळ्या जमिनी वाहून गेलेल्या आहेत आणि त्या जर परत पेरणी वगैरे लायक करायच्या असतील तर जवळजवळ 5 वर्ष त्या शेतीला अजिबात पीक येणार नाही. आणि 1 एकर जर तुम्हाला गाळानं भरून घ्यायचं असेल तर कमीत कमी 5 लाख तुम्हाला लागतात. आणि सरकारनं जे मदत जाहीर केलेली आहे ते जवळपास 1 एकरला 3400 रुपये 1 एकरला NDRFच्या ह्याच्यामधून भेटते. आणि कर्जमाफी आमची प्रमुख मागणी काय आहे? कारण की माफी जर झाली नाही तर नाईविलाजानं आता रेस्क्यू ऑपरेशन वगैरे चालू आहेत. बरेचसे शेतकरी तुम्ही जाऊन रेस्क्यू करून आणतायत, सगळं बरोबर आहे. पण जर पुढील 5 वर्षात तो शेतकरी जर रुळवळ आला नाही त्याला नाईविलाजानं सावकाराकडे जावं लागतं. त्याला तो सावकाराच्याकडून 10%, 15% कर्ज घ्यावा लागतो. आणि त्या एकदा कर्जाच्या ह्याच्यामध्ये शेतकरी अडकला तर नाईविलाजानं शेतकऱ्याला आत्महत्येशिवाय दुसरा पर्यायच नाही. कारण की तुम्ही रेस्क्यू जरी केले तर पुढील काळात कर्जमाफी जर झाली नाही त्या शेतकऱ्याला 100% आत्महत्याच करावं लागणार आहे. त्यामुळं आमची प्रमुख मागणी एवढीच आहे, ओला दुष्काळ जाहीर करा आणि कर्जमाफी तात्काळ करावा. ठीक आहे. एकंदरीतच परिस्थिती पाहिली तर एकनाथरावजी शिंदे साहेब यांचा दौरा रद्द झाल्यामुळे शेतकरी वर्गामध्ये प्रचंड नाराजीचा सूर या ठिकाणी उमटताना दिसतोय. आणि त्याचबरोबर कुठेतरी शेतकऱ्यांच्या जी अपेक्षा आहेत, जे काय निवेदन होतं त्यावर देखील पाणी फिरलं का काय अशी या ठिकाणची परिस्थिती किंवा अशा या ठिकाणचं वक्तव्य हे शेतकऱ्यांमधून केलं जात आहे. नमस्ते, धाराशिव न्यूज, कळंब.